Hello, good morning to all. Myself Durgesh. I am a PhD scholar from Department of Entomology NPK Viravuri. We will learn the entomology subject for the Agri MPC together. So first of all, आधी आपण सिलेबस काय आहे नेमका तो समजून घेऊया. तर सिलेबस मी एक वेगवेगळ्या टॉपिक्समध्ये डिकोड केला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे यूजीला वेगवेगळे कोर्सेस असतात एंटोमॉलॉजीचे, जसे की फंडामेंटल्स ऑफ एंटोमॉलॉजी, IPM, पेस्ट अँड डेअरी मॅनेजमेंट. तर हे जे कोर्सेसनुसार आपण सिलेबस काय आहे डिकोड केला आहे. तर सिलेबसमधला पहिला जो पॉईंट आहे, तुम्ही जर पहिला पॉईंट बघितला सिलेबसमधला, तर पहिल्या पॉईंटमध्ये 3 गोष्टी मेन्शन आहेत. एक म्हणजे जनरल मॉर्फोलॉजी, त्याच्यानंतर ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी. आता हे तिन्ही जे टॉपिक आहेत, हे फंडामेंटल्स ऑफ एंटोमॉलॉजी हा जो कोर्स आहे याच्याशी बिलॉंग्स करतात. तर इम्पॉर्टंट असं आहे की तुम्हाला जर हे तिन्ही टॉपिक व्यवस्थित आले, तर पुढचे जे टॉपिक्स आहेत ते समजायला तुम्हाला मदत होईल. कारण की हे बेसिक टॉपिक्स आहेत. म्हणजे याने तुम्हाला समजेल की नेमकं इन्सेक्टचं बॉडी कशी आहे, ते कसे वर्क करतात. म्हणजे एक इंट्रोडक्टरी टॉपिक आहे. हा जर समजून घेतला, तर तुम्हाला पुढचे टॉपिक समजायला मदत होईल. तर महत्वाचं असं आहे की ह्या टॉपिक्सवर आहे ना, म्हणजे चान्सेस आहेत की 1-2 क्वेश्चन तर फ्रेम होऊ शकतात. म्हणजे मॅक्सिमम चान्सेस आहेत की हा जो टॉपिक आहे हा इम्पॉर्टंट आहे. फ्रॉम एंटोमॉलॉजी पर्स्पेक्टिव्हने तुम्ही जर सिलेबस बघितला, तर हा जो टॉपिक आहे आपण म्हणजे दुर्लक्ष नाही करू शकत. हा टॉपिक आपल्याला चांगला करावा लागेल, कारण याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्ट्स. आता क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्ट्स हा जो टॉपिक आहे हा एकदम डायव्हर्स टॉपिक आणि डायनामिक टॉपिक आहे. म्हणजे याच्यात खूप काही वाचण्यासारखं आहे, खूप काही लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता तुम्हाला सर्व सब्जेक्ट वाचायचे, फक्त इंट्रोच नाही वाचायचा. त्यामुळे हा जो टॉपिक आहे ना, आपण पूर्ण डिटेलमध्ये नाही करणार. हा आपण एक्झाम पर्स्पेक्टिव्हने किंवा मी काही PIQ बघितले होते, यूजीचे पण एक्झामचे पेपर्स बघितले होते. तर त्यात जे काही इम्पॉर्टंट गोष्टी होत्या, ज्याच्यावर प्रश्न विचारले आहेत, तेवढ्याच ऑर्डर्स आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर त्या कुठल्या आहेत? तर एक म्हणजे ओडोनॉटा, हेमिप्टेरा, आयसोप्टेरा, डिप्टेरा, कोलेप्टेरा, हायमेनॉप्टेरा आणि लेपिडोप्टेरा. म्हणजे ज्या इम्पॉर्टंट ऑर्डर्स आहेत. आता ह्या ज्या ऑर्डर्स आहेत, ते मोस्ट ऑफ द इन्सेक्ट पेज जे ते ऑर्डरशी बिलॉंग करतात. त्यामुळे क्लासिफिकेशनचा स्टडी करताना फक्त आपण एवढे इम्पॉर्टंट ऑर्डर स्टडी करणार आहोत, जेणेकरून तुमचा सिलेबस पण कव्हर होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे इन्सेक्ट इकॉलॉजी. इन्सेक्ट इकॉलॉजी हा अगदी सोपा टॉपिक आहे. तुम्ही प्रीसाठी वगैरे एन्व्हायरमेंटल सायन्स वगैरे वाचला असेल तर त्याच्याशी निगडीतच हा टॉपिक आहे. त्यामुळे याच्यावर क्वेश्चन फ्रेम होण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत, पण तरी पण आपण घेऊ त्याला. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे मेजर इन्सेक्ट पेस्ट ऑफ फील्ड अँड हॉर्टिकल्चर क्रॉप्स ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत. एक म्हणजे महाराष्ट्राचे आहेत कुठले कुठले, फील्ड आणि हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. आता त्याच्यामध्ये पण काय काय विचारणार आहे ते, द स्टेट ऑफ देअर ऑकोरन्स, लाईफ हिस्ट्री, डॅमेज अँड कंट्रोल. ठीक आहे. तर हा जो टॉपिक आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा जो टॉपिक हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण ह्या टॉपिकवर पेपरमध्ये हमखास 1 किंवा 2 प्रश्न असणार आहेत, म्हणजे असणार आहेत कन्फर्म. म्हणजे ह्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येतीलच. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा टॉपिक अगदी सोपा आहे अभ्यासण्यासाठी. आता आपण पेस्ट वगैरे यूजी मध्ये पण स्टडी केल्या होत्या, तुम्ही परत दुसऱ्या एक्झामसाठी पण स्टडी केल्या असतील. त्यामुळे असं काही कन्सेप्च्युअल फार नाहीये, पण हा टॉपिक जर तुम्ही चांगला केला तर म्हणजे 101% याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न तर फ्रेम होऊ शकतात. त्याच्यानंतर याचं जे मॅनेजमेंट आहे, कंट्रोल मेजर्स. आता फॉर एक्झाम्पल, आता याच्यावर एखादा प्रश्न आला की इनलीज द पेस्ट ऑफ मँगो अँड एक्सप्लेन द मँगो स्टेम बोरर अँड गिव्ह देअर कंट्रोल मेजर्स. आता हा जो प्रश्न आहे, तर हा सर्व मुलं म्हणजे सर्वांना येणार प्रश्न आहे. ठीक आहे. 10 मार्काला जर हा प्रश्न असला तर प्रत्येक कुणी ना कुणी याच्यावर लिहू शकतो 10 मार्कासाठी. पण तुम्हाला जर ते आता इतरांपेक्षा काहीतरी वेगळे लिहायचं असेल, तर आता कंट्रोल मेजर म्हणजे जो फॉर एक्झाम्पल आता त्याचं नेचर ऑफ डॅमेज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डॅमेजिंग स्टेज आहे. तर ह्या गोष्टी त्या कॉमन आहे, ते सर्व म्हणजे कॉमनच लिहितील. पण जिथं आपण कंट्रोल मेजर म्हणतो, ठीक आहे, कंट्रोल मेजर, तर ही जी गोष्ट आहे तर ही तुम्हाला अगदी सिस्टमॅटिकली लिहायची पेपरमध्ये, जेणेकरून तुमचं आन्सर पण छान होईल आणि एक पेपर जे करणाऱ्याला वाटेल की काहीतरी छान लिहिलंय म्हणून. तर आपण याच्यावर मेजर फोकस करणार आहोत. तर हा सिलेबस मधला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्याच्यावर प्रश्न येईल म्हणजे येईल, कन्फर्म येईल याच्यावर प्रश्न. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे, तर हा टॉपिक जो आहे तो मागच्या टॉपिकशी लिंक आहे. म्हणजे जेव्हा आपण पेस्ट वेगवेगळ्या क्रॉपचा स्टडी करू,
तर त्यांचं जेव्हा आपण मॅनेजमेंट लिहितो आणि मॅनेजमेंटवरच जास्त भर आहे आपला, कारण वरच्या ज्या गोष्टी आहेत त्या कॉमन आहेत, त्या तुम्हाला इझिली वाचून पण कळतील. पण मॅनेजमेंटमध्ये तुम्ही काय इनोव्हेटिव्ह सांगू शकतात, म्हणजे रिसेंटली काय फार्मर्स यूज करतात किंवा तुम्हाला किती नॉलेज आहे, टेक्निकली तुम्ही किती साऊंड आहात, तर ते हा टॉपिक तुम्हाला छान समजल्यानंतरच होऊ शकेल. तर याला आपण हार्ट ऑफ सिलेबस म्हणू शकतो. कारण की हा टॉपिक असा आहे की तुम्ही हा जर केला तर मागचा टॉपिक तुम्हाला छान करता येईल. प्लस या टॉपिकवर क्वेश्चन फ्रेम होण्याचे पण खूप सारे चान्सेस आहेत. तर याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर पहिले पेस्ट सर्व्हेलन्स, ETL, म्हणजे या बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे इन्सेक्ट पेस्टचा स्टडी करत असताना या गोष्टी समजून घेणं आधी गरजेचं असतं. ते आपण टॉपिक घेताना डिटेलमध्ये बघू. त्याच्यानंतर आपण IPM बघणार आहोत. त्याच्यानंतर पेस्ट मॅनेजमेंट. त्याच्यानंतर याच्यात वेगवेगळ्या गोष्टी जसं की बायोलॉजिकल कंट्रोल आहे. म्हणजे सर्व बायोलॉजिकल कंट्रोलचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि त्याच्यानंतर रिसेंट ट्रेंड्स इन प्लांट प्रोटेक्शन. तर हा इम्पॉर्टंट टॉपिक याच्यासाठी आहे की जेव्हा तुम्ही पेजचं मॅनेजमेंट लिहिता त्यामुळे तुम्ही वेगवेगळे केमिकल्स वापरणार आहेत. तर तुम्ही आता फॉर एक्झाम्पल मँगो स्टेम बोररचं जर कंट्रोल मेजर विचारलं, तुम्ही डायरेक्ट केमिकल्स नाही सांगू शकत. त्यासाठी तुम्हाला एक IPM अप्रोच वापरावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आधी लिहाल की कल्चरल प्रॅक्टिसेस कुठल्या आहेत, फिजिकल प्रॅक्टिसेस कुठल्या आहेत, मेकॅनिकल प्रॅक्टिसेस कुठल्या आहेत, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बायोलॉजिकल आणि लास्टला केमिकल. तर केमिकल्समध्ये पण जे रिसेंट ट्रेंड्स आहेत ज्याच्यामध्ये जसं की केमोस्टेरॅलंट्स, अट्रॅक्टंट्स, रिपेलंट्स, फेरोमोन, लाईट ट्रॅप्स, तर ह्या सर्व गोष्टी आपण IPM मध्ये स्टडी करणार आहोत. त्यामुळे हा टॉपिक जर छान केला तर मागचा टॉपिकचं उत्तर पण तुम्हाला छान लिहिता येईल. आणि ह्या टॉपिकवर जरी प्रश्न आले तर हा प्रश्न पण तुम्हाला टॅकल करता येतील. पुढचा टॉपिक आहे हा टॉक्झिकोलॉजीशी रिलेटेड टॉपिक आहे. तर हा थोडा अभ्यासाला हार्ड आहे कारण की हा टॉपिक आपला UG मध्ये कव्हर नाही झालाय. पण सिलेबसमध्ये पॉईंट दिलेत आणि चान्सेस आहेत की कदाचित हे सिलेबस मधले न्यू पॉईंट्स आहेत, तर याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. तर हा टॉपिक थोडा हार्ड असणार आहे, पण आपण व्यवस्थित अभ्यास करून घेऊ. फक्त एवढे की तुम्हाला नवीन असल्यामुळे थोडं जास्त मेहनत घ्यावी लागू शकते आणि रिव्हिजन थोडे जास्त द्यावे लागू शकतात, कारण की याच्यात थोडं पाठांतराचा भाग जास्त आहे. तर याच्यामध्ये काय काय कव्हर करणार आहोत आपण, तर पहिले इन्सेक्टिसाइड्स अँड देअर क्लासिफिकेशन अँड फॉर्म्युलेशन. तर हा केमिकल कंट्रोलचा पार्ट झाला. त्याच्यानंतर अप्लायन्सेस यूज इन प्लांट प्रोटेक्शन. आता हा जो पार्ट आहे हा तुमचा वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये कव्हर होऊ शकतो. जसं की पॅथॉलॉजीमध्ये पण हा असू शकतो, ॲग्रोनॉमीमध्ये पण असू शकतो. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही चांगला करायचा, कारण याच्यावर प्रश्न फ्रेम होण्याचे चान्सेस आहेत खूप सारे. त्याच्यानंतर सेफ हँडलिंग ऑफ पेस्टिसाइड्स. हा नॉर्मल टॉपिक आहे, तो इझिली अंडरस्टँड होऊन जाईल. त्याच्यानंतर अँटीडोट्स, हा पण टेक्निकल टॉपिक आहे थोडा, आपण तो डिटेलमध्ये बघू नंतर. त्याच्यानंतर पेस्ट रेजिस्टन्स आणि रेसिड्यू. आता रेसिड्यूचा प्रॉब्लेम सध्याला खूप जास्त आहे, म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे सध्या नाही का हॉट टॉपिक्स आहेत, तर कदाचित रेसिड्यूवर पण एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हा टॉपिक पण आपण चांगला करणार आहोत आणि तुम्हाला थोडं नवीन असल्यामुळे थोडं मेहनत घ्यावी लागेल, पण आपण छान प्रकारे घेऊ टॉपिक हा. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे बेनिफिशियल इन्सेक्ट्स. याच्यामध्ये सेरिकल्चर, ॲपिकल्चर आणि लॅक्टकल्चर. हा मोस्ट इझी टॉपिक आहे पूर्ण सिलेबसमध्ये. तुम्ही UG मध्ये पण वाचलाय, त्याच्यानंतर बाकीच्या एक्झामसाठी पण वाचला असेल. आणि ह्यात असं काही टेक्निकल काही नाही, म्हणजे वाचून पण समजून जाईल. त्यामुळे हा इझी टॉपिक आहे, इझिली कव्हर होऊ शकतो आणि याच्यावर पण प्रश्न येऊ शकतात. प्रश्न कसे फॉर्म होतील जेव्हा आपण हा टॉपिक ऍक्च्युअली घेऊ तेव्हा मी प्रश्न वगैरे सांगेल. पण हा इझी टॉपिक आहे, तुम्ही इझिली स्टडी करू शकता. त्याच्यानंतर सिलेबसमध्ये काही वर्ड्स दिलेत किंवा काही लाईन्स दिल्या आहेत. तर त्या लाईन्स अशा आहेत की त्यावर जसेच्या तसे प्रश्न फॉर्म होऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक दिले की गिव्ह द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ इन्सेक्ट. तर याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो, गिव्ह द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ इन्सेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय फॉर्म होऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय आउटब्रेक ऑफ इन्सेक्ट्स अँड व्हॉट देअर कॉजेस. तर हा पण एक प्रश्न फॉर्म होऊ शकतो. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न असू शकतो की गिव्ह द रोल ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन पेस्ट मॅनेजमेंट. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ सॅनिटरी इन फायटोसॅनिटरी मेजर्स. आणि त्याच्यानंतर स्टडी ऑफ नॉन इन्सेक्ट पेस्ट. याच्यामध्ये पर्टिक्युलरली त्यांनी स्नेल्स मेन्शन केले, कारण की स्नेल्सचा महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्यांनी नॉन इन्सेक्ट पेस्ट मध्ये पर्टिक्युलरली मेन्शन करून दिलंय की फक्त स्नेलचा स्टडी आपल्याला करायचा आहे. तर हे जे सिलेबसमध्ये जे पॉईंट्स आहेत, तर याच्यावर प्रत्येक पॉईंटवर एक क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे हे जे 5 आहेत याच्यापैकी कन्फर्म एक तरी क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो 5 याच्यामधून. कदाचित शॉर्ट पण येऊ शकतो किंवा लॉंग पण येऊ शकतो. तर हा छोटासा सिलेबस आहे एंटोमॉलॉजीचा, म्हणजे तुमच्या पर्स्पेक्टिव्हने मोठाच असेल, पण आपण त्याला स्प्लिट केला होता वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये. तर आपण आहे ना, म्हणजे बेसिक पासून जाऊ, आधी फंडामेंटल स्टडी करून घेऊ, ज्याचा फायदा आपल्याला कशामध्ये होईल,
क्लासिफिकेशन मध्ये होईल. मग क्लासिफिकेशन स्टडी करून घेऊ. मग या सर्व गोष्टी स्टडी झाल्या की आपण त्याच्यानंतर IPM स्टडी करू आणि त्याच्यानंतर आपण पेस्ट मॅनेजमेंटकडे जाऊ, म्हणजे इन्सेक्ट पेस्ट ऑफ क्रॉप्स. तर ह्या सेक्शनने गेल्यावर काय होईल, तुमचं सिलेबस पण पूर्ण कव्हर होईल आणि तुम्हाला एक टॉपिक दुसऱ्या टॉपिक सोबत लिंक असल्यामुळे अभ्यासाला पण इझी होईल. सिलेबस फार मोठा नाहीये, फक्त तुम्हाला व्यवस्थित टेक्निकली करावं लागेल. आता मेजर सब्जेक्ट जे आहेत, जसं की ॲग्रोनॉमी झालं, GPB झालं, सॉईल झालं, तर हे सब्जेक्ट असे आहे की ते सर्वच मुलं करतात आणि ते UG पासून आपले मेजर सब्जेक्ट असतात. त्यामुळे कदाचित त्यांच्यावर जे प्रश्न येतात, आता डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे मुलं काही ना काही तर लिहू शकतात त्या प्रश्नांवर, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ते प्रश्न अटेम्प्ट करू शकतो. पण जे टेक्निकल सब्जेक्ट असतात, जसं की पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी, तर हे सब्जेक्ट असे कदाचित इथं तुम्ही जर चांगले मार्क्स मिळवले, तर तुमची रँक इम्प्रूव्ह होऊ शकते. म्हणजे रँक घेण्यासाठी हे सब्जेक्ट जे आहेत ते इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही बाकी सब्जेक्ट पण फोकस करा, पण यांना निग्लेक्ट नका करू. यांचे जे टॉपिक आहेत, जे तुम्हाला अवघड वाटतात, ते तुम्ही रिव्हिजन करून किंवा समजून घेऊन वाचू शकतात आणि बाकीचे इझी टॉपिक आहेत, ते तुम्ही स्मार्ट स्टडी थोडं केलं, नोट्स वगैरे काढल्या तरी कव्हर होऊन जातील. तर हा टोटल सिलेबस होता. सिलेबसमध्ये काही क्युरी वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. हॅलो? सिलेबसचे पॉइंट्स आलेत का लक्षात? काही प्रॉब्लेम आहे का सिलेबसमध्ये एखादा पॉइंट? आता फॉर एक्झाम्पल आता इंटवर किती क्वेश्चन येऊ शकतात, असं पर्टिक्युलरली असं तर फॉर्मॅट तर दिला नाही, वेटेज पण दिला नाही कुठल्या टॉपिकवर किती. पण जनरली तुम्ही UPSCचे पेपर जर बघितले किंवा UPSCचे जर पेपर बघितले, तर जनरली पूर्ण पेपरमध्ये 2 किंवा 3 प्रश्न तर असतात. पूर्ण पेपरमध्ये 2 किंवा 3 प्रश्न असतात आणि 2 किंवा 3 प्रश्न जनरली जो पेस्टवरचा प्रश्न जो असतो, म्हणजे गिव्ह द पेस्ट ऑफ क्रॉप्स अँड देअर मॅनेजमेंट, जनरली 10 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे कन्फर्म विचारतात 10 मार्कासाठी. तर 2 प्रश्न तर असणारच आहेत. एक तर तुमचा कन्फर्म आहे की ते पेस्ट मधून एक प्रश्न तुमचा येणार आहे आणि बाकीचा जो एक आहे तो राहिलेल्या टॉपिक्स मधून येईल. 2 किंवा 3 प्रश्न तर असतील. आता आन्सर लिहिताना क्वेश्चन कसं आहे त्याच्यानुसार आपण आन्सर, आता फॉर एक्झाम्पल जे टेक्निकल गोष्टी आहेत, जसं की फंडामेंटल्स मध्ये आपण जे बघणार आहोत, जसं की आज आपण एक टॉपिक कव्हर करणार आहोत इन्सेक्टिव्हिटिकल, तर ते पण सांगेल मी की ते आन्सर कसे लिहायचे. पण तुमचा आपला जो मेजर फोकस आहे, ज्याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन येईल ते म्हणजे पेस्ट ऑफ क्रॉप्स अँड देअर मॅनेजमेंट. तर ते लिहिताना कसं करायचं माहिती आहे का? आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं की इनलिस्ट द पेस्ट ऑफ कॉटन अँड गिव्ह द IPM फॉर कॉटन बोलवर्म, असा हा प्रश्न आहे, ठीक आहे. तर पेस्ट इनलिस्ट करताना आता जनरली मुलं काय करतील माहिती आहे का? इनलिस्ट करताना डायरेक्ट नाव लिहितील, ठीक आहे, थ्रिप्स, जासिड्स, अफिड्स, पिंक बोलवर्म, स्पॉटेड बोलवर्म. तर तुम्ही तसं न लिहिता माहिती आहे का, एक तुमचा आन्सर चांगला दिसवा यासाठी टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये लिहू शकतात. फॉर एक्झाम्पल इन्सेक्टचा इथे कॉमन नेम लिहायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर सायंटिफिक नेम लिहायचं, त्याच्यानंतर त्याची फॅमिली लिहायची, ठीक आहे. फॅमिली लक्षात राहत नसेल तरी ऑर्डर जरी लिहिली तरी चालेल, ठीक आहे. तर काय होईल, इतरांपेक्षा काहीतरी तुमचं आन्सर आहे वेगळं होईल आणि तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे मार्क मिळू शकतात. तर आधी इनलिस्ट करायचे, त्याच्यानंतर जेच IPM विचारलंय, तर IPM मध्ये कधी पण काय सुरुवात करायची असते, कल्चरल पासून सुरुवात करायची असते. डायरेक्ट केमिकल कंट्रोल नसतो द्यायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं, तुम्ही डायरेक्ट इन्सेक्टिसाइडचं नाव जर लिहिलं, तर तुम्हाला मार्क्स तुमचे रिड्यूस होऊ शकतात. तुम्हाला आधी म्हणजे IPMच्या वेगवेगळे जे फेजेस आहेत त्याच्यानुसार जावं लागेल, जसं की कल्चरल कंट्रोल, मेकॅनिकल, फिजिकल, बायोलॉजिकल आणि लास्टला केमिकल. तर केमिकल लिहिताना आपण जी ETLची कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत, तर ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, ह्या जेव्हा तुम्ही आन्सर मध्ये मेन्शन कराल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आन्सर लिहिताना शेवटी एक ओल्ड लिहिताय की आफ्टर रिचिंग द ETL वी विल स्टार्ट दी स्प्रेइंग. तर ही जे लाईन आहे, हे तुमचं टेक्निकल नॉलेज साऊंड हे दाखवून देईल आणि इतरांपेक्षा तुमचं आन्सर जे ते वेगळं वाटेल. तर आपण ह्या कन्सेप्ट आधी पूर्ण समजून घेऊ आणि लास्टला जेव्हा मी तुम्हाला पेस्ट मॅनेजमेंट सांगेल, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की अजून आन्सर कसं तुम्ही फ्रेम करू शकता छान म्हणून. अजून काही क्वेश्चन?
ठीक आहे, सिलेबसचे पॉईंट आलेत तुमच्या लक्षात. एकदा आपण पुन्हा एकदा सिलेबस रिकॉल करून घेऊ पूर्ण. तर सिलेबस पूर्ण एकदा आपण रिकॉल करून घेऊ. बघा, सिलेबसमध्ये काय होतं, सुरुवातीला होतं फंडामेंटल्स ऑफ एंटोमॉलॉजी मधले काही क्वेश्चन आहेत, जसे की जनरल मॉर्फोलॉजी आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. तर जनरल मॉर्फोलॉजी मध्ये काय येईल, तर इन्सेक्टचे कॅरेक्टरायझेशन येईल, म्हणजे इन्सेक्टची बॉडी कशी फॉर्म होते, त्याचं क्युटिकल कसं आहे, टाइप्स ऑफ अँटिना, टाइप्स ऑफ लेग्स, टाइप्स ऑफ मेटामॉर्फोसिस. तर या सर्व गोष्टी आपण जनरल मॉर्फोलॉजी मध्ये स्टडी करणार आहोत. अॅनाटॉमी मध्ये वेगवेगळ्या सिस्टीम असेल, जसे की डायजेस्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, हे स्टडी करू. फिजिओलॉजीमध्ये आपण जनरली बघू की टाइप्स ऑफ लार्वा, टाइप्स ऑफ प्युपा, टाइप्स ऑफ मेटामॉर्फोसिस. तर हा तुमचा ओव्हरऑल कोर्स आहे. तुम्हाला हे जर समजलं तर पुढच्या गोष्टी इझिली समजतील. नेक्स्ट काय, क्लासिफिकेशन ऑफ इन्सेक्ट. हा टॉपिक आपण जास्त डीप मध्ये नाही बघणार आहोत, फक्त सिलेक्टिव्ह जे ऑर्डर्स इथे मेन्शन केलाय तेवढंच फक्त आपण स्टडी करू. त्याच्यानंतर इन्सेक्ट इकोलॉजी हा पण शॉर्ट मध्ये घेऊ आपण. त्याच्यानंतर हा जो टॉपिक आहे, मेजर इन्सेक्ट बेस्ड ऑफ फील्ड्स अँड हॉर्टिकल्चर क्रॉप्स, तर हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येईल, म्हणजे येईल, कन्फर्म येईल याच्यावर क्वेश्चन एक तरी. आणि त्यात पण हे जे स्टोर ग्रेन पेस्ट आहे, तर याच्यावर पण प्रश्न फॉर्म होऊ शकतो. म्हणजे हे हॉट टॉपिक आहेत दोघं पण, कन्फर्म एक तरी क्वेश्चन येईल याच्यामधून. त्याच्यानंतर हा जो आयपीएमचा पार्ट आहे तो आपण चांगला बघणार आहोत, कारण की हा जर आला तर मांग जे पेस्ट बघितले आपण त्याचं तुम्हाला उत्तर देताना याचा फायदा होणार आहे. आणि ह्या टॉपिकवर पण एखादा प्रश्न शॉर्ट मध्ये किंवा लॉंग मध्ये पण येऊ शकतो, की डिफाईन आयपीएम अँड गिव्ह द कॉम्पोनंट्स ऑफ आयपीएम, गिव्ह देअर मेरिट्स अँड डिमेरिट्स. असे सिंपल क्वेश्चन फॉर्म होऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला टॉक्सिकोलॉजी. हा थोडा हार्ड टॉपिक आहे सिलेबस मधला. हार्ड म्हणजे नवीन आहे, युजी मध्ये झालेला नाहीये, तर हा थोडा चांगला करावा लागेल. त्याच्यानंतर बेनिफिशियन्सी हा इझी टॉपिक आहे. आणि हे जे पॉईंट्स आहेत याच्यावर तर प्रत्येक पॉईंटवर एक क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. तर हा पूर्ण सिलेबस होता. तर सिलेबस मध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर आपण पुढे लेक्चर घेऊ, कंटिन्यू करू. एक टॉपिक घेऊ आपण आज. हॅलो, सिलेबस मध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर नेक्स्ट टॉपिक घ्यायचा का आपण आज? ठीक आहे, आपण नेक्स्ट टॉपिक घेऊ. म्हणजे हा इंट्रोडक्टरी टॉपिक आहे. सिलेबसचे जे आपण स्टार्टिंग करणार आहोत ते म्हणजे जनरल मॉर्फोलॉजीची पहिली लाईन दिली आहे सिलेबस मध्ये, त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर पहिले आपण इंट्रोडक्शन बघू. तर वी वी ऑल नो दॅट द एंटोमॉलॉजी म्हणजे काय. एंटोमॉलॉजी हा एक ग्रीक वर्ड आहे, ठीक आहे. हा दोन शब्दांपासून बनला आहे. एक म्हणजे एंटोमॉन आणि दुसरा म्हणजे लॉजिया. या दोन शब्दांपासून हा शब्द फॉर्म झालाय, एंटोमॉन अँड लॉजिया. त्याचा मिनिंग काय होतो, एंटोमॉन म्हणजे इन्सेक्ट अँड लॉजिया म्हणजे द स्टडी ऑफ. तर एंटोमॉलॉजी काय, एंटोमॉलॉजी इज द स्टडी ऑफ इन्सेक्ट्स. आता तुम्हाला जर डेफिनेशन विचारले पेपरमध्ये, गिव्ह द डेफिनेशन ऑफ एंटोमॉलॉजी, डेफिनेशन आपण सिंपल मध्ये कशी लिहू शकतो, तर एंटोमॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ झूलॉजी. कशाची ब्रांच आहे, तर झूलॉजी ही जी मेजर ब्रांच आहे त्याच्यामध्ये अॅनिमलचा स्टडी होतो, त्याची ब्रांच आहे. एंटोमॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ झूलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ और सायंटिफिक स्टडी ऑफ इन्सेक्ट्स. एवढी सिंपल डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. एंटोमॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ झूलॉजी दॅट डील विथ द सायंटिफिक स्टडी ऑफ इन्सेक्ट्स. आता इन्सेक्ट जे ते कुठल्या फायलमशी बिलॉंग करतात, तर तुम्ही जर आता अॅनिमल किंगडमचं क्लासिफिकेशन बघितलं असेल तर ते खूप डीप आहे, एवढं बघायची गरज नाही. पण एक जनरल तुम्हाला माहित पाहिजे की इन्सेक्ट जे ते आर्थ्रोपोडा जो फायलम आहे अॅनिमल किंगडम मधला, तर ते आर्थ्रोपोडा फायलम मध्ये येतात. तर नेमकं आता इन्सेक्टला ओळखायचं कसं, आता खूप सारे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा क्रिएचर्स आहेत, त्यातले नेमकं इन्सेक्टला आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो, तर यासाठी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्या कॅरेक्टरिस्टिक्सने आपण क्लासिफाईड करू शकतो की हे इन्सेक्ट्स आहेत म्हणून. आता प्रश्न येऊ शकतो असा की गिव्ह द डेफिनेशन ऑफ इन्सेक्ट ऑर एंटोमॉलॉजी अँड गिव्ह द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्सेक्ट्स. तर याच्यामध्ये तुम्हाला हे जे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत याच्याने तुम्ही इन्सेक्ट आयडेंटिफाय करू शकतात. तर पहिली गोष्ट काय आहे, बॉडी इज अ सेगमेंटेड. आता इन्सेक्टची जी बॉडी आहे ती सेगमेंट्सने बनलेली असते. सेगमेंट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा आपण सर्क्युलर प्लेट्स म्हणू शकतो. अशा सर्क्युलर प्लेट्स एकमेकाला जॉईन होऊन त्यांची पूर्ण बॉडी ही बनलेली असते. तर बॉडी कशी त्यांची सेगमेंटेड आहे, ठीक आहे. आणि ती कशी डिवाइड झाली तीन सेक्शन मध्ये, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. ते आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे ही जी पूर्ण बॉडी जी सेगमेंट्सने बनली ही काही सेक्शन्स मध्ये डिवाइड झाली. जसं की हा पुढचा सेक्शन आपण हेड म्हणू शकतो, हा थोरॅक्स आणि हा ॲब्डोमेन. तर अशा तीन सेक्शन्स मध्ये ती बॉडी डिवाइड झाली. त्याच्यानंतर काय, ते इन्सेक्टचं मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहे की त्यांना हॅव्हिंग अ 3 पेअर्स ऑफ लेग, म्हणजे टोटल 6 पाय असतात. तर 3 पेअर्स ऑफ लेग इज अ इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ
इन्सेक्ट. त्याच्यानंतर त्यामुळेच त्याला आपण हेक्झापोडा म्हणतो. म्हणजे इन्सेक्टला हेक्झापोडा पण का म्हणतात, कारण की त्यांना 6 पाय असतात म्हणून. त्याच्यानंतर बॉडी कशी बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे तुम्ही जर त्यांच्या सेंटरमधून असा एक कट केला तर बॉडी इक्वल 2 पोर्शन मध्ये डिवाइड होईल, त्यामुळे त्याला म्हणतात बायलॅटरली सिमेट्रिकल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 किंवा 2 पेअर्स ऑफ विंग असतात, एक पेअर ऑफ अँटेना असते. त्याच्यानंतर रेस्पिरेशन कशाने होतं, ट्रॅकियाने होतं. त्याच्यानंतर त्यांचं हार्ट कसं असतं, डॉर्सल असतं, म्हणजे बॉडीच्या वरच्या साईडला प्रेझेंट असतं. नर्वस सिस्टम आहे पण कशी आहे, व्हेंट्रल नर्वस सिस्टम आहे. त्याच्यानंतर जे जेनाटल ओपनिंग्स आहेत, म्हणजे जे रिप्रोडक्टिव्ह ओपनिंग्स आहेत, त्या पोस्टेरियर एंडला म्हणजे बॉडीच्या शेवटी लोकेटेड आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेटामॉर्फोसिस होतं, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की मेटामॉर्फोसिस काय आहे. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये एक एक्झोस्केलेटन असतं, की जे आपण बॉडी वॉल म्हणतो त्याला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक्सक्रीशन आहे, माल्फिजन ट्युबसने होतं. आता हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, इथं तुम्हाला थोडं अवघड वाटू शकतं, पण जसं तुम्ही पुढे हा पूर्ण कोर्स स्टडी कराल तरी तुमचं आपोआपच होऊन जाईल सर्व, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहित होऊन जातील. तर आपण जे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले त्याच्यावरून आपण इन्सेक्टचे काय डेफिनेशन करू शकतो. तर ते डेफिनेशन अशी येऊ शकते की इन्सेक्ट्स आर ट्रॅकेट आर्थ्रोपोड. आपण बघितलं होतं की त्यांचं रेस्पिरेशन कशाने होतं, ट्रॅकियाने होतं. त्याच्यानंतर ते कुठल्या फायलमला बिलॉंग करत होते, तर आर्थ्रोपोडाला बिलॉंग करत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 रिजन्स. आपण बघितलं बॉडी 3 रिजन मध्ये डिवाइड आहे, जसे की हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. त्याच्यानंतर आपण बघितलं की possess द 2 पेअर्स ऑफ विंग अँड 3 पेअर्स ऑफ लेग्स इन द thoracic regions. आणि जे आपण जेनायटल किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बघितले ते कुठे होते, पोस्टेरियर साईडला होते. आणि नर्वस सिस्टम कशी होती, डिसेंट्रलाइज होती. तर डेफिनेशन पाठ करायची गरज नाही, तुम्ही जर समजून घेतलं. आपल्याला माहिती आहे की इन्सेक्ट कुठल्या फायलमला बिलॉंग करतात, आर्थ्रोपोडाला बिलॉंग करतात. रेस्पिरेशन कशाने होतं, ट्रॅकियाने होतं. आता हे जे शब्द आहेत ते कदाचित नवीन वाटू शकतात किंवा लक्षात नाही राहू शकतात, तर ते तुम्ही जर लिहून घेतले 2-3 वेळेस तर ते रिव्हिजन लक्षात राहून जातील. जसे की ट्रॅकिएट, आर्थ्रोपोड, बॉडी डिवाइडेड इंटू 3 रिजन्स. त्याच्यानंतर 2 पेअर्स ऑफ विंग, 3 पेअर्स ऑफ लेग, जेनाटल ऑर्गन्स ऑन पोस्टेरियर साइड, डिसेंट्रलाइज नर्वस सिस्टम. तर एक की पॉईंट जरी तुम्ही लक्षात ठेवले, असं नाही की तुम्ही एक्झॅक्ट डेफिनेशन पेपरमध्ये लिहिली पाहिजे. तुम्ही की पॉईंट जरी डेफिनेशन मध्ये मेन्शन केलं तर डेफिनेशन ही सायंटिफिक वाटते. तर आपण पहिला पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे इन्सेक्ट क्युटिकल किंवा इन्सेक्टची स्किन. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता हे इथं डायग्राम दिसते इन्सेक्टची. ठीक आहे. तर ही जी स्किन आहे इन्सेक्टची, जसे की आपली जशी स्किन असते तशी इन्सेक्टची जी स्किन आहे तिला क्युटिकल म्हणतात किंवा एक्झोस्केलेटन म्हणतात. तर याच्यावर प्रश्न फॉर्म होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. प्रश्न असा येऊ शकतो की गिव्ह स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इन्सेक्ट क्युटिकल. प्रश्न काय फॉर्म होऊ शकतो, गिव्ह द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इन्सेक्ट क्युटिकल. तर आता नेमकं इन्सेक्ट क्युटिकल काय आहे ते आपण समजून घेऊया. तर इन्सेक्ट क्युटिकल काय आहे, एक त्यांची एक्सटर्नल कव्हरिंग आहे बॉडीची. म्हणजे ही जी एक्सटर्नल कव्हरिंग आहे याला आपण इन्सेक्ट क्युटिकल म्हणतो. पण ही जी क्युटिकल आहे, ही क्युटिकल ही जरी एक लेअर दिसत असली तरी ही लेअर काही सेक्शन्स मध्ये डिवाइड झालेली असते. म्हणजे कंप्लीट जी लेअर आहे त्या अशा वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये डिवाइड झालेली असते. ते सेक्शन्स आपण स्टडी करणार आहोत. आणि प्रश्न कसा आहे, तो गिव्ह द स्ट्रक्चर ऑफ इन्सेक्ट क्युटिकल आणि गिव्ह देअर फंक्शन. तर क्युटिकलचे नेमके फंक्शन काय आहे, तर पहिलं फंक्शन तर हे की प्रोव्हाइड द एरिया फॉर मसल अटॅचमेंट. आता याच्या बॉडीच्या आत जे काही मसल्स असतील त्यांना अटॅच होण्यासाठी एक स्ट्रक्चर पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही इन्सेक्टची क्युटिकल आहे, वरची लेअर आहे आणि इथं खाली मसल्स आहेत. तर मसल्स क्युटिकलला इथं अटॅच असतील. सो प्रोव्हाइड द एरिया फॉर मसल अटॅचमेंट. त्याच्यानंतर प्रोटेक्शन फ्रॉम डिसिकेशन, फिजिकल अँड मेकॅनिकल इंजरीज. तर फॉर एक्झाम्पल जर एक स्किन राहिली नसती तर आतलं जे फ्लुइड आहे ते इव्हॅपोरेट होऊ शकत होतं. म्हणजे बॉडीमधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी होऊ शकत होतं. त्यामुळे इन्सेक्ट क्युटिकलमुळे काय होतं, ते प्रोटेक्ट होतं, पाणी लॉस होत नाही. त्याच्यानंतर मेकॅनिकल किंवा फिजिकल इंजरी त्याच्यापासून पण ते संरक्षण करतं. आणि पुढचं फंक्शन काय, प्रोव्हाइड द शेप, स्ट्रेंथ ऑफ द बॉडी अँड इट्स अपेंडेजेस. म्हणजे पूर्ण बॉडीला एक शेप मध्ये किंवा स्ट्रेंथ मध्ये ठेवण्याचं काम काय करतं, इन्सेक्ट क्युटिकल करतं. कारण की ते काय हार्ड पोर्शन आहे पूर्ण बॉडीचा, तर आपण बॉडी वॉल म्हणतो. तर जी इन्सेक्ट क्युटिकल आहे ती पूर्ण एक लेअर आहे, म्हणजे वरची लेअर आहे. पण ती लेअरला जर आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली बघितलं
तर ते लेअर वेगवेगळ्या लेयर्स मध्ये डिवाइड झालेली असते. तर बेसिकली 3 लेयर्स पासून ही लेअर बनली आहे. ती म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेन, दुसरी म्हणजे इपिडर्मिस आणि तिसरी म्हणजे क्युटिकल. म्हणजे डायग्राम मध्ये बघू शकता तुम्ही, ही सर्वात खालची जी सरळ लाईन दिसते ही म्हणजे आपली बेसमेंट मेम्ब्रेन. त्याच्यानंतर ही इपिडर्मिस, ही काय आहे इपिडर्मिस, आणि हा पूर्ण पोर्शन जो आहे तो आहे क्युटिकल. आन्सर देताना पहिलं काय लिहायचं की इन्सेक्ट बॉडी वॉल इज डिवाइडेड इंटू 3 सेगमेंट्स. वन इज अ बेसमेंट मेम्ब्रेन, सेकंड इज इपिडर्मिस अँड थर्ड इज अ क्युटिकल. हे लिहायचं आधी. ठीक आहे. तर आता प्रत्येक जे मेम्ब्रेन आहे तिचं काय फंक्शन आहे ते आपण डिटेल मध्ये बघूया. तर पहिले जी ती म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेन. तर नावातच आहे बेसमेंट मेम्ब्रेन म्हणजे काय, जी सर्वात बेसला आहे म्हणजे सर्वात खाली जी ती म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेन. त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, इट इज द बेसल पार्ट ऑफ द बॉडी वॉल, म्हणजे काय सर्वात खाली आहे. त्याच्यानंतर काय नॉन लिव्हिंग आहे, म्हणजे काही सेल्युलर नाहीये, जस्ट असं एक लेअर आहे फक्त. ठीक आहे. नॉन लिव्हिंग म्हणजे सेल्युलर नाहीये. त्याच्यानंतर काय थिकनेस काय 0.5 मायक्रॉन. त्याच्यानंतर काय म्हणता द बेसमेंट मेम्ब्रेन फॉर्म अ कंटिन्युअस शीट बिनीथ द इपिडर्मिस वेअर द मसल्स आर अटॅच. म्हणजे ऍक्च्युअली ही जी खालची लेअर आहे जिथून क्युटिकल सुरू होते, आता इथं वरती सर्व स्किन आहे, तर लास्ट लेअर ही येतं यालाच मसल अटॅच असतील ना. तर त्यांनी ते सांगितलंय की ही जी लेअर आहे कंटिन्युअस शीट प्रोव्हाइड करते ज्याला मसल्स अटॅच असतात. आता पुढची लेअर आहे ती म्हणजे इपिडर्मिस. आता इपिडर्मिस ही मोस्ट इम्पॉर्टंट लेअर आहे. खालची आपण बघितली होती, ही बेसमेंट बघितली होती. त्याच्यावरती एक लेअर येते जिला आपण इपिडर्मिस म्हणतो. ही सेल्युलर लेअर आहे, म्हणजे ही कशी अशा सिंग्युलर युनिसेल्युलर सेल्स पासून बनलेली असते. म्हणजे जसे सेल्स असतात, म्हणजे सेल्सने जे फॉर्म झालेले लेअर्स आहे हिला आपण काय म्हणतो इपिडर्मिस म्हणतो. ही खालची बेसमेंट मेम्ब्रेन झाली, ही झाली आपली इपिडर्मिस. तर इपिडर्मिसचं काम काय आहे, हे जे सेल्स असतात हे सेल्स वेगवेगळे केमिकल सिक्रेट करतात. ते केमिकल सिक्रेशनमुळे काय होतं, वरच्या ज्या लेयर्स होतात त्या ह्या सिक्रेशननेच फॉर्म होतात. आणि जेव्हा इन्सेक्टची मोल्टिंग होते, मोल्टिंग आपण पुढे बघणार आहोत, तर त्यामध्ये जेव्हा डायजेस्ट होतं क्युटिकल, डायजेशनसाठी जे एन्झाईम्स वगैरे लागतात ते पण इथूनच प्रोड्यूस होतात. तर काही इपिडर्मिस काय युनिसेल्युलर लेअर बघितलं आपण सेल्स पासून फॉर्म झालेले आहेत. त्याच्यानंतर काय म्हणते द ऍडजस्टंट इपिडर्मल सेल्स आर हेल्ड टुगेदर बाय मीन्स ऑफ सर्टन सायटोप्लाझमिक प्रोसेसेस विच आर नोन एज डेस्मोझोम्स. म्हणजे ह्या ज्या वेगवेगळ्या सेल्स आहेत इपिडर्मिस मध्ये, तर त्या दोन सेल ज्या जॉईन झाल्या आहेत, ज्या सेक्शनने जॉईन झाल्यात त्याला काय म्हणतो आपण डेस्मोझोम्स म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की या कशा ग्लँड्युलर म्हणजे काहीतरी सिक्रेट करतात, आणि सिक्रेशनचं फंक्शन काय आहे की जेणेकरून न्यू क्युटिकल म्हणजे वरचा जो पार्ट आहे तो फॉर्म होण्यासाठी किंवा मोल्टिंग होताना वरचा पार्ट डायजेस्ट करण्यासाठी. तर हे फंक्शन होते इपिडर्मिसचे. आता पुढची जी लेअर आहे ती म्हणजे क्युटिकल. आपण काय बघितलं, आधी बेसमेंट मेम्ब्रेन बघितली, त्याच्यानंतर ही सेल्युलर इपिडर्मिस बघितली जी सेल पासून बनलेली होती. ठीक आहे. आता या 2 लेअर झाल्या. आता तिसरी जी लेअर आहे ती म्हणजे क्युटिकल. आता क्युटिकल जी लेअर ही सर्वात मोठी लेअर आहे. क्युटिकल जी सर्वात मोठी लेअर आहे. ते क्युटिकल पुन्हा वेगवेगळ्या सेक्शन मध्ये डिवाइड झाली. तो वरचा जो सेक्शन आहे, हा जो सेक्शन आहे वरचा, त्याला म्हणू शकतो आपण इपी क्युटिकल. काय म्हणू शकतो इपी क्युटिकल. आणि खालचा जो सेक्शन आहे त्याला म्हणतो आपण प्रो क्युटिकल. वरचा आहे त्याला म्हणतो आपण इपी क्युटिकल, खालचा आहे त्याला प्रो क्युटिकल. तर प्रो क्युटिकल अजून 2 सेक्शन मध्ये डिवाइड होतो. वरचा जो आहे म्हणजे जो बाहेरचा आहे तो म्हणजे एक्झो क्युटिकल, आणि खालचा जो आहे तो म्हणजे एंडो क्युटिकल. आता बघा टोटल आपण किती लेयर्स बघितल्या. पहिले बघितले आपण बेसमेंट मेम्ब्रेन, त्याच्यानंतर बघितले आपण इपिडर्मिस, त्याच्यानंतर आपण बघतोय क्युटिकल. तर क्युटिकल किती 2 सेक्शन मध्ये डिवाइड झाली होती. एक म्हणजे इपी क्युटिकल आणि दुसरा म्हणजे प्रो क्युटिकल. ठीक आहे. तर प्रो क्युटिकल पुन्हा 2 पॉईंट मध्ये डिवाइड झाली होती. एक म्हणजे एक्झो क्युटिकल आणि खालचं काय एंडो क्युटिकल. तर आपण बघू आता क्युटिकल इट इज द आउटर मोस्ट थिक लेअर ऑफ इंटिग्युमेंट सिक्रेटेड बाय इपिडर्मिस. मी आधी सांगितलं होतं की जी इपिडर्मिस होती त्याच्यामध्ये हे जे सेल्युलर लेअर होतात हे काय करीत सिक्रेट करत होते वरचा पार्ट. तर हे जे क्युटिकल आहे कोण सिक्रेट करतं, इपिडर्मिस सेल सिक्रेट करतात. आणि ही आउटर मोस्ट लेअर आहे. कशी आउटर मोस्ट लेअर आहे आणि थिक लेअर आहे. तिथेही 2 गोष्टींमध्ये डिवाइड होती. वरची जी होती ती म्हणजे इपी क्युटिकल आणि खालचं काय प्रो क्युटिकल. तर पुन्हा प्रो क्युटिकल कसं होतं, प्रो क्युटिकल पुन्हा 2 गोष्टींमध्ये, एक म्हणजे एक्झो आणि दुसरं म्हणजे एंडो. तर हे जे इपी क्युटिकल आहे, आता सर्वात वरचा जो पोर्शन होता हा आउटर मोस्ट पोर्शन इन्सेक्ट बॉडीचा. इपी क्युटिकल पुन्हा 4 लेअर मध्ये डिवाइड होतं. तुम्हाला ठीक आहे थोडं कन्फ्युजन वाटू शकतं, पण आपण लास्टला रिवाइज करू. इपी क्युटिकल पुन्हा 4 लेअर मध्ये डिवाइड होतं. कुठल्या 4 लेअर, सिमेंट लेअर, वॅक्स लेअर, पॉलिफिनल लेअर आणि क्युटिक्युलिन लेअर.
बघा आपण काय बघितलं आधी सुरुवातीला, बेसमेंट मेम्ब्रेन, त्याच्यानंतर इपिक्युटिकल, त्याच्यानंतर क्युटिकल. क्युटिकल पुन्हा दोन गोष्टींमध्ये डिवाइड झालं, एक म्हणजे इपिक्युटिकल, खालचं प्रोक्युटिकल. इपिक्युटिकल 4 याच्यामध्ये डिवाइड झालं, सिमेंट लेअर, वॅक्स लेअर, पॉलिफिनॉल लेअर आणि क्युटिक्युलिन लेअर. आणि जे प्रोक्युटिकल होतं ते 2 याच्यामध्ये डिवाइड झालं, एक्झो आणि एंडो. ही डायग्राम दिली, डायग्राम तुम्हाला व्यवस्थित समजेल, आपण डायग्राम समजून घेऊया. आता बघा ही डायग्राम आहे, ठीक आहे, इन्सिक्युटिकलची. खालची काय आहे, बेसमेंट मेम्ब्रेन आहे, ठीक आहे. खालचे काय, बेसमेंट मेम्ब्रेन आहे. त्याच्यानंतर पुढचे काय, ही इपिडर्मिस, ही सेल्युलर लेअर. बेसमेंट मेम्ब्रेन नॉन सेल्युलर लेअर होती, खालची फक्त एक लेअर होती. त्याच्यानंतर इपिडर्मिस आली, ही जी सेल्युलर लेअर होती. त्याच्यानंतर आलं आपलं क्युटिकल. तर क्युटिकल बघितलं आपण दोन गोष्टींमध्ये डिवाइड आहे, 1 आणि 2. वरचं काय, वरचं म्हणून एक्झोक्युटिकल आणि खालचं म्हणून एंडोक्युटिकल. आणि या दोघांना काय म्हणतात, प्रोक्युटिकल, ठीक आहे. वरचं एक्झोक्युटिकल, हे खालचं एंडोक्युटिकल, दोघांना म्हणून म्हणतो आपण प्रोक्युटिकल. आणि वरची जी लेअर आहे हिला म्हणतो आपण इपिक्युटिकल. ही जी वरची लेअर आहे हिला म्हणतो आपण इपिक्युटिकल. आता ही जी इपिक्युटिकल आहे, बघा ही जी इपिक्युटिकल आहे, इपिक्युटिकल पुन्हा 4 लेअर मध्ये डिवाइड होती, सिमेंट लेअर, वॅक्स लेअर, पॉलिफिनॉल लेअर आणि क्युटिक्युल लेअर. नावं थोडी अवघड वाटू शकतात, पण तुम्ही 1-2 वेळेस रिवाइज केलं तर लक्षात राहून जातील. पण याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे. तर आपण पूर्ण बघितलं क्युटिकलचं फंक्शन. आधी बेसिकली मेजर 3 लेयर्स होत्या, त्यानंतर त्या फर्दर पॉईंट्स मध्ये स्प्लिट झाल्या, तर आपण ते बघितलं. आता नेक्स्ट मेजर पॉइंट आहे क्युटिकलचा, तो म्हणजे क्युटिकुलर इंटिग्युमेंट मॉडिफिकेशन. आता ही कसं समजून घेऊ शकतो आपण, फॉर एक्झाम्पल ही स्किन आहे, ठीक आहे. इन्सेक्टची आपण ही क्युटिकल बघितली, ठीक आहे, क्युटिकल बघितली. आता क्युटिकलचं काही मॉडिफिकेशन असतं, म्हणजे कदाचित क्युटिकलची इनवर्ड ग्रोथ झालेली असेल किंवा आउटवर्ड ग्रोथ झालेली असेल, तर हे ग्रोथचं काय फंक्शन असतं आणि ग्रोथ म्हणजे नेमकं काय ते आपण बघून घेऊया. तर बघितल्यावर आज असते इंटिग्युमेंट, ठीक आहे. तर ग्रोथ दोन प्रकारचे असू शकतात, एक म्हणजे एक्सटर्नल आउट ग्रोथ, जी बाहेरच्या बाजूने असेल, आणि दुसरी आहे इंटरनल, जी आतल्या बाजूने असेल. आता जी बाहेरच्या बाजूने असेल तर ती दोन टाईप मध्ये डिवाइड होते, एक म्हणजे अपेंडेजेस आणि दुसरं म्हणजे प्रोसेसेस. तर अपेंडेजेस आणि प्रोसेस मध्ये बेसिक फंक्शन काय आहे, जे अपेंडेजेस असतात, तर आपण जी डायग्राम बघितली होती, आता ही जी डायग्राम बघितली आपण, ठीक आहे. तर अपेंडेजेस म्हणजे काय, हे जे इपिडर्मल सेल आहेत, इथून जे ओरिजिनेट होऊन इन्सेक्टच्या क्युटिकलच्या बाहेर येतील, जसं की आता बाहेर आलंय, ठीक आहे. तर याला म्हणू शकतो आपण अपेंडेजेस, कारण की ते काय सेल पासून ओरिजिनेट झालेत, म्हणजे त्यांचं एक मेम्ब्रेनस आर्टिक्युलेशन, म्हणजे मेम्ब्रेनने ते जॉईन झालेत, सेल पासून डिवाइड झालेत, म्हणून आपण अपेंडेजेस म्हणू शकतो. आणि फॉर एक्झाम्पल काही जे असतील ते फक्त इथले इथे असं इन्व्हेजिनेशन असेल किंवा एक्सटर्नल आउटग्रोथ असेल, ज्यांचं सेल सोबत काही कनेक्शन नसेल, त्यांना म्हणू शकतो आपण प्रोसेसेस. तर हा डिफरन्स आहे अपेंडेजेस आणि प्रोसेसेस मधला. तर आपण बघितलं अपेंडेजेस आणि प्रोसेसेस म्हणजे काय. तर अपेंडेजेसचे एक्झाम्पल दिले, जसं की सिटे, जसं की आपण स्केल्स वगैरे असतात, तर सिटे म्हणजे काय आपण पुढे बघणार आहोत. आणि दुसरा आहे स्पर्स. सिटे ही युनिसेल्युलर स्ट्रक्चर आहे आणि स्पर हे मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर आहे. म्हणजे सिटे काय सिंगल सेल पासून ओरिजिनेट झालंय वरती, आणि स्पर हे मल्टिपल सेल्स पासून ओरिजिनेट झाले. आणि आता आपण हे एक्सटर्नल बघितले, आणि जे इंटरनल असतात, इंटरनलचे बेसिकली फक्त दोन टाईप आहेत. म्हणजे जे आता लेअर आहे, जे इंटरनली बॉडीमध्ये जे इन्व्हेजिनेशन असेल, जे आउटग्रोथ असेल, ते दोन प्रकारचे असते, एक म्हणजे हॉलो किंवा सॉलिड. जर सॉलिड असली तर आपण म्हणतो ऍपोफायसिस, सॉलिड असतं तर म्हणतो ऍपोफायसिस, आणि हॉलो असते तो ऍपोडेम्स. तर हे दोन प्रकारचे टाइप्स आहेत. तर आपण जे युनिसेल्युलर स्ट्रक्चर बघितलं होतं सिटे, तर तुम्ही बटरफ्लायचे जर विंग्स बघितले असतील, जर बटरफ्लाय जर कधी हातात वगैरे पकडली, तर आपल्या हाताला जो कलर लागतो, तर तो कलर जो आहे तो स्केल्स मुळे लागतो. तर हे स्केल्स दुसरं काही नसून हेअर्स आहेत, म्हणजे आउटग्रोथ आहेत. जसे आपण आउटग्रोथ बघितला ना अपेंडेजेस वगैरे, तर ते एक प्रकारच्या अपेंडेजेस आहेत, त्यांना आपण सिटे म्हणतो. तर आपण तुम्ही जर क्लोज स्ट्रक्चर बघितलं तर अशा प्रकारचे दिसतात, म्हणजे एक सेल्युलर स्ट्रक्चर आहे, हेअर लाईक, त्याला म्हणतो आपण सिटे.
तर हे सर होतं इन्सेक्युटिकल विषयी. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारा. थोडं आपण एकदा रिकॉल करू. बघा, ठीक आहे. इन्सेक्युटिकल आपण बघितली. तर बेसिकली इन्सेक्युटिकलचे आधी किती होतं? 3 लेयर्स होत्या. पहिली म्हणजे काय? पहिली लेयर होती बेसमेंट मेम्ब्रेन, ठीक आहे. ही झाली बेसमेंट मेम्ब्रेन. त्याच्यानंतर आली आपली इपिडर्मिस, जी सेल्युलर लेयर होती, ठीक आहे. त्याच्यानंतर आपली तिसरी लेयर आली क्युटिकल. तर क्युटिकल 2 गोष्टींमध्ये डिवाइड होती. वरचं जे होतं इपिक्युटिकल आणि खालचं जे होतं ते प्रोक्युटिकल. तर प्रोक्युटिकल पुन्हा 2 गोष्टींमध्ये डिवाइड होती. वरचं एक्झोक्युटिकल आणि खालचं एंडोक्युटिकल. आणि हे जे इपिक्युटिकल होतं, इपिक्युटिकल 4 लेयर्स मध्ये होतं. जसं की सिमेंट लेयर, वॅक्स लेयर, पॉलिफिनॉल लेयर आणि क्युटिक्युलिन लेयर, ठीक आहे. हे आपण बघून घेतलं, स्ट्रक्चर बघितलं, फंक्शन बघितलं. त्याच्यानंतर हे जे पूर्ण इन्सेक्युटिकल आहे, ठीक आहे, याचे काही आउटग्रोथ होते आणि काही इनग्रोथ होते. तर आउटग्रोथ मध्ये आपण बघितलं की 2 गोष्टी होतात. एक म्हणजे अपेंडेजेस आणि प्रोसेसेस. अपेंडेजेस म्हणजे काय? जे ह्या सेल्स पासून आलेत. आणि प्रोसेसेस म्हणजे काय? ते फक्त वरच्या वरची असं आउटग्रोथ झाली, म्हणजे त्यांचं सेल्युलर करेक्शन नाहीये, आणि त्याला म्हणतो आपण प्रोसेसेस. आणि इनवर्ड जे होते ते 2 प्रकारचे होते, हॉलो आणि सॉलिड. जे सॉलिड होते त्याला म्हणत होतो आपण ऍपोफायसिस, आणि जे हॉलो होते त्याला म्हणत होतो आपण ऍपोडेमी. तर दिस इज ऑल अबाउट इन्सेक्ट क्युटिकल. तर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, म्हणजे याच्यावर प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. काही क्युरी असेल तर विचारा. प्रश्न लिहिताना कसं लिहायचं? आधी ही डायग्राम काढायची. तुम्हाला ही डायग्राम सोपी वाटत असेल किंवा लास्टला जे दाखवले आपण, कुठली पण एक डायग्राम काढायची. आधी स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं. स्ट्रक्चर मध्ये सांगायचं की कन्सिस्ट ऑफ 3 लेयर्स. या 3 लेयर्स इनलिस्ट करायच्या. मग प्रत्येक लेयरचं जे सब डिवायडेड सेक्शन आहे ते एक्सप्लेन करायचं, आणि लेयर्स विषयी थोडे 2-2 ओळी लिहायच्या की प्रत्येक लेयरचं काय फंक्शन आहे. आणि शेवटी इन्सेक्टचं जे फंक्शन दिलेत, फंक्शन मध्ये 3 पॉईंट लिहायचे की प्रोव्हाइड द एरिया फॉर मसल अटॅचमेंट, प्रोटेक्शन फ्रॉम डिसिकेशन अँड मेकॅनिकल इंजरी, अँड प्रोव्हाइड द सेफ स्ट्रेंथ टू द बॉडी अँड इट्स अपेंडेजेस. तर टोटल क्वेश्चन तुम्ही असं फ्रेम करू शकता. याच्याविषयी काही डाऊट वगैरे असेल तर विचारू शकतात. हॅलो. काही डाऊट आहे कोणाला? म्हणजे काही समजलं नसेल तर आपण परत एकदा रिकॉल करून घेऊ, किंवा सिलेबस विषयी काही डाऊट असेल तर. बाकीचे लेक्चर आपण नंतर कंटिन्यू करणार आहोत सिलेबस वाईज. आता आधी आपण मॉर्फोलॉजी पूर्ण कव्हर करू, नंतर अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, नंतर क्लासिफिकेशन, नंतर इकॉलॉजी, नंतर आपण IPM बघू, नंतर लास्टला आपण पेस्ट बघू. ठीक आहे. डाऊट नसेल तर आपण एंड करूया सेशन. ठीक आहे. काही क्युरी असेल तर तुम्ही विचारू शकतात नंतर पण. तर विश यू ऑल द बेस्ट ऑल. ठीक आहे. थँक्यू. ओके. आन्सर रायटिंगचं आय थिंक सरांना विचारावं लागेल. मला त्याविषयी नाही माहित बरं का, आन्सर रायटिंग कशी घेणार आहे तसं. पण सब्जेक्ट वाईज नाही घेणार, टोटलच पेपर घेतील. हां. आन्सर रायटिंग बद्दल बघा, मी ऑलरेडी डिस्कस केलेल्या गोष्टी आहेत. आन्सर रायटिंग आपली जे काही फॉर एक्झाम्पल जे काही आपलं चॅप्टर होईल, त्या चॅप्टरच्या मागे आपण सेमिस्टर वाईज किंवा UPSC ऍग्रिकल्चर ऑप्शनल रिलेटेड जे काही क्वेश्चन आहेत ते सगळे आपण चॅप्टर वाईज घेतलेले आहेत. तो टॉपिक झाला की ते क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहे. आणि रायटिंग बद्दलचं जे गायडन्स आहे, तुम्हाला स्ट्रॅटेजी सेशन वगैरे ऑलरेडी झालेले आहेत, ते एकदा बघा. रायटिंग कशा पद्धतीने करायचंय हे मेंटरशिप प्रोग्राम मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. आणि डेली आन्सर रायटिंग
मध्ये अक्षय सरांनी पेपर फर्स्टची स्ट्रॅटेजी सेशन घेतले, परत एकदा ते सेशन घेतील. आन्सर रायटिंगला ऍक्च्युली तुम्ही सुरुवात कशी करायची त्या पण गोष्टी डिस्कस केलेल्या आहे. म्हणजे लगेच आता एक टॉपिक झाला आणि लगेच रीडिंग केलं आणि लगेच डोळे बंद करून आपण लिहायला लागलो, ह्या गोष्टी पॉसिबल होणार नाहीत. तुम्हाला थोडासा वेळ जाऊन द्यावा लागेल. त्याच्यामुळे त्यानंतर तुम्हाला कसे आन्सर रायटिंगच्या हळूहळू प्रॅक्टिस होणार आहे. मग त्या गोष्टी ज्या काय आहेत त्या तुम्हाला डिटेलमध्ये पुढे सांगितल्या जाईल. आणि टेस्ट सिरीज जर बद्दल म्हणत असाल तर जे काही आपली डेली जर टेस्ट असेल, डेली टेस्ट बघा जे काही चॅप्टर झाले त्याच्या मागे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण क्लासमध्ये डिस्कस करणार आहे. कोणते क्वेश्चन असतील त्याच्यामध्ये काय लिहायचं ह्या गोष्टी असतील ह्या डिस्कस करणार. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन बद्दल असेल ते प्रेझेंटेशन बद्दल मी आणि अक्षय सर तुम्हाला स्वतः गायडन्स करणार आहे. एक प्रेझेंटेशन कसं असावं, म्हणजे जे आपण स्टडी केला, जे रीडिंग केलं ते ऍक्च्युली पेपरमध्ये कसं यायला पाहिजे त्याच्याबद्दल मी आणि अक्षय सर तुम्हाला गायडन्स करणार आहे. आणि वीकली आपली मेंटरशिप असेल. फॉर एक्झाम्पल प्रत्येकाने एक दोन क्वेश्चन लिहून पाठवले, तुम्ही स्टडी केला एखाद्या टॉपिकचा आणि लिहून काढला, तर तुम्ही ते काय लिहिलेलं आहे ते तुम्ही पीडीएफ स्कॅन करून पाठवू शकता, ज्या आम्ही तुम्हाला चेक वगैरे करून देऊ. आणि त्याच्यामध्ये डायग्राम वगैरे असतील किंवा प्रेझेंटेशन एक कशा पद्धतीने असायला पाहिजे त्यावर तुम्हाला सजेशन वगैरे दिलं जाईल. मग हे कंटिन्युअसली तुम्ही वीकला एक वीकला तुम्ही क्वेश्चन वगैरे पाठवू शकता. आता ज्या मुलांनी ऍडमिशन वगैरे घेतले आहेत, आता एक उद्यापासून आपलं एक कंटिन्यू पार्ट होईल टीचिंगचा सुरू. त्याच्यावर तुम्ही आन्सर रायटिंग करून ते टॉपिक तुम्ही स्कॅन करून पाठवू शकता. त्याच्यावर मग आपण ते तुम्हाला चेक वगैरे करून देणार आहोत. म्हणजे ते प्रेझेंटेशन ऍक्च्युली तुमचं कोणत्या वेनी चाललंय आणि आपल्याला कोणत्या वेनी न्यायचंय याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स केला जाईल. आणि टेस्ट बद्दलचं जे असेल तर ते आपल्या मंथली टेस्ट आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या टेस्ट ज्या आहेत त्या प्रॅक्टिस टेस्ट आहे आणि नंतरच्या ज्या काय आहेत त्या फुल लेंथ टेस्ट असणार आहे. ठीक आहे. आता सर एंटोमॉलॉजी मध्ये पीएचडी करत आहे एमपीक्यू रावरीमध्ये. सरांचं ऑलरेडी मी ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये किंवा पोस्टरवर फॅकल्टी डिटेल्स मध्ये तुम्ही बघितले असेल. तर चांगल्या पद्धतीनं सर शिकवतील त्याबद्दल काही शंका नाही. त्याचबरोबर जी काही आपली नोट्स आता तुम्ही हे प्रेझेंटेशन बघितलं असेल सरांनी, तर अशा पद्धतीनेच आपली नोट्स असणार आहे. जशी वीड मॅनेजमेंट मी नोट्स तुम्हाला पाठवली, नोट्समध्ये 100% त्या म्हणजे जी काही वीड मॅनेजमेंटची नोट्स बघितली एकदम परिपूर्ण नोट्स आहे. त्याच पद्धतीने आपल्या सगळ्या सब्जेक्टच्या नोट्स असणार आहे आणि तुम्हाला ते कंटेंट सोडून काहीच करायची गरज नाही. 100% तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. ते दुसरं काही करायचीच गरज नाही. क्वेश्चन त्याच्यावरच येणार आहे. कारण की आता हजारी पार्ट घेतला त्याच्यावर समजा 10 मार्काचा क्वेश्चन घेतला तर मॅक्झिमम 2 क्वेश्चन येऊ शकतात आणि एक जर क्वेश्चन पडला तर 20 मार्काचा एक क्वेश्चन येऊ शकतो याच्यात. शॉर्ट नोट्स किंवा 5 मार्काचा असं जर विचार केला तर एक साधारणतः 2 ते 3 क्वेश्चन याच्यावर येऊ शकतात. साधारणपणे जवळपास 20 ते 25 मार्काला हा सब्जेक्ट येऊ शकतो आपल्याला. ऑफलाईन गायडन्स घ्यायचा असेल तर आता बघा, ऑफलाईनला तुम्ही राहुरीत पण येऊ शकता किंवा आपली ज्यावेळेस टेस्ट सिरीज वगैरे असेल त्यावेळेस आपण ऑफलाईनला तुम्हाला अवेलेबल असणार आहे. त्यावेळेस तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी. तसं ऑफलाईन पद्धतीने गायडन्स होईल. आणि मेंटरशिप जी असणार आहे आपली ती वीकली मेंटरशिप म्हणजे असणारच. वीकली जे काय आपलं सेशन झालंय एक आठवड्याभरच, त्याचा एक आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे आणि नेक्स्ट वीकचे प्लॅन वगैरे काय असतील, तुमच्या अडचणी वगैरे काय असतील ते आपण सगळ्या डिस्कस करणार या ठिकाणी. सर नोट्स कशा मिळतील? ओके. आता नोट्स बघा, नोट्स तुम्हाला पहिली तर गोष्ट पेन ड्राईव्ह फॉर्म मध्ये भेटणार आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीचं जे काय आपलं 20 दिवसाचं टार्गेट आहे किंवा 20 दिवसामध्ये जे सब्जेक्ट आपण टीचिंग करणार आहे त्या नोट्स तुम्हाला पेन ड्राईव्ह थ्रू भेटतील. पेन ड्राईव्हनी तुम्ही डायरेक्ट त्या प्रिंट करता येईल तुम्हाला आणि त्याच्यानंतर ज्या काही नोट्स असतील त्या तुम्हाला पीडीएफ वगैरे दिल्या जातील. अजून कोणाचे क्वेश्चन? आन्सर रायटिंग बद्दल टेन्शन घेऊ नका. आन्सर रायटिंग बद्दल लगेच तुम्ही अभ्यास केला आणि लगेच तुम्हाला लिहिलं येईल असं नाही. तुम्हाला थोडीशी टेक्निक वापरावं लागेल, थोडीशी स्ट्रॅटेजी तुमची तुम्हाला बनवावं लागेल. आधी तुम्हाला एखादा टॉपिक वाचलाय तर त्याच्यातली तुम्हाला कळेल की कोणती इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपण कोणते लिहिला पाहिजे. मग ओपन बुक एक पद्धत आहे, त्यानुसार तुम्ही काय करू शकता, सुरुवातीचं जे काही तुम्ही रिडिंग केलं ते थोडंसं अर्धवट काय करायचं तुम्ही बघायचं, ते लिहिता येतंय का, डेफिनेशन वाचायची, लिहिता येते का, पॉईंट जे आहेत ते डिस्कस करायचे, लिहिता येते का बघायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, तुम्ही जे काही आपण रिडिंग केला कन्सेप्ट तो काय करायचा, बंद करायचं बुक काय किंवा नोट्स वगैरे असेल तुमची ती आणि लिहायचं ट्राय करायचं, येतंय का, हा ठीक आहे. थर्ड टाइम काय करायचं, तुम्ही कोणते पॉईंट राहिले काय ह्या गोष्टी बघायच्यात आणि अशा पद्धतीने हळूहळू काय होणार, तुमची इम्प्रुव्हमेंट होणार आहे.
तुम्ही बरेच नवीन असतील तर याच्यामध्ये जे मी ओपन करून दिलेले व्हिडिओज आहेत फ्री टू वॉच, ते सगळे व्हिडिओ बघा. पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, स्ट्रॅटेजी सेशन बघा. प्रॉपर म्हणजे एक डिस्क्रिप्टिव्हचा एक वे काय तुम्हाला त्याच्यातून कळत, आणि 100% तुमचे प्रॉब्लेम जे आहेत तुमच्या माइंडमध्ये जे काही क्वेश्चन चाललेत ते त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील. ठीक आहे, क्वेश्चन आहे का यानंतर? ठीक आहे. आणि ऍडमिशन बद्दल असं, ऍडमिशन नंतर तुम्ही अजून पण घाई करू नका. आधी तुम्ही नोट्स वगैरे असतील, लेक्चर्स वगैरे असतील, त्या गोष्टी बघा. ठीक आहे, उगाच आम्ही म्हणतोय आम्ही ले बेस्ट देणार आहे, ले बेस्ट देणार आहे, आम्ही बोलण्यापेक्षा तुम्ही कंटेंट वगैरे बघा. डेमो नोट्स वगैरे तुम्हाला टेलिग्रामवर अवेलेबल करून दिलेले आहेत. जे काही लेक्चर वगैरे असतील, डेमो लेक्चर, आजचं आता एक्सटेन्शनचं लेक्चर होईल, इथून मागे झालेले लेक्चर वगैरे बघा एक प्रॉपर वेने. आता बघा, ही जी एक्झामिनेशन आहे आपली टेक्निकल एक्झामिनेशन, ह्याच्यासाठी 2 रेफरन्स आहे, एक युपीसीचा वे आणि एक सेमिस्टर एंडचा वे. तर आपल्याला युपीसी कडे पण जायचं नाही आणि सेमिस्टर कडे पण जायचं नाही, आपल्याला स्ट्रेट जायचंय. ठीक आहे, ही टेक्निकल एक्झामिनेशन आहे. टेक्निकल एक्झामिनेशनची डिमांड जे एफएसओचे क्वेश्चन पेपर वगैरे असेल ते मी लेक्चरमध्ये डिटेल सांगितलेलं आहे तुम्हाला, ते लेक्चर अवश्य बघा. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सरळ जायचंय. मग टेक्निकलचा आणि सेमिस्टरचा प्लस युपीसीचा. आता युपीसीचा जर विचार केला तर युपीसीला तुम्ही क्वेश्चन बघितले असेल आणि ते शुअर कळतंय तुम्हाला की तसे क्वेश्चन आपल्याला नाही येऊ शकत, कारण की युपीसी ऍग्रिकल्चर ऑप्शनल मध्ये, तो ऍग्रिकल्चर ऑप्शनल फक्त ऍग्रीवाल्यांसाठी नाही, तर तिथे मेडिकल वाले, इंजिनिअरिंग वाले, कॉमर्स वाले, आर्ट वाले सगळे ते ऑप्शनल सब्जेक्ट घेऊ शकतात. त्याच्यामुळे तिथं काही बंधन नाही. आणि इथं कसं टेक्निकल म्हणजे फक्त हे ऍग्रिकल्चर आहे आणि इथे ऍग्रिकल्चर वालेच इलिजिबल आहे. तेवढी टेक्निकल डेप्थ तुम्हाला आली पाहिजे, तेवढी टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला समजून घेता आला पाहिजे. एक जनरल स्टडी करून या ठिकाणी जमणार नाही तुम्हाला. तुमचे आन्सर, तुमची बॉडी, इंट्रोडक्शन, कंक्लुजन, बॉडी, याच्यापेक्षा पण तुमची बॉडी किती स्ट्रॉंग आहे, बॉडीमध्ये किती क्वालिटी कंटेंट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. नाही तर जनरल तुम्ही इंट्रोडक्शन केलं, जनरल तुम्ही बॉडी लिहिली आणि जनरल तुम्ही कंक्लुजन केलं तर त्याला मार्क्स नाही भेटणार तुम्हाला. इन डिटेल किती लिहिता, डिटेलमध्ये किती जाता, त्याला महत्व आहे. ठीक आहे, ओके. काय आहे का अजून अक्षय सर? कमेंट करा. हा, बॉटनीचे डेमो उद्या सकाळी 10 वाजता होईल. बॉटनीचं डेमो 100% अटेंड करा. उद्या 10 वाजता होईल. आणि आज संध्याकाळी थोडंसं दुपारचं शेड्यूल चेंज करणार आहे. एक प्रिसिजन फार्मिंगचं आपण डेमो लेक्चर घेणार आहे इव्हिनिंगला साधारणतः 7 ते 7:30चा टाइम असेल. ओके, 7:30चा टाइम असेल, तो डेमो लेक्चर मी स्वतः घेणार आहे. त्याच्यामध्ये प्रिसिजन फार्मिंग, कारण की प्रिसिजन फार्मिंगला जर प्रिव्हियस एक्झामिनेशन बघितल्या जवळपास 45 मार्क 2021 ची जी एक्झामिनेशन झाली त्या पेपरमध्ये जवळपास 45 मार्काला प्रिसिजन फार्मिंग तुमचं विचारलं होतं. आणि जवळपास 26 ते 30 मार्काचा पार्ट 2022च्या एक्झामिनेशनला होता. म्हणजे पेपर फर्स्ट मध्ये 120 मार्काचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट येतात, इकोलॉजी असेल, इन्व्हायरमेंट असेल, इन्व्हायरमेंट, रुरल, फूड आणि ॲग्रोनॉमीचा पार्ट आणि प्रिसिजन फार्मिंगचा पार्ट, ते 5 जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये, तर प्रिसिजन फार्मिंगला तिथं वेटेज आहे. इथं आपल्याला त्याच्यावर 3-4 क्वेश्चन येऊ शकतात, कारण की तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, रिसेंट टेक्नॉलॉजी रिलेटेड पार्ट आहे. तर इव्हिनिंगला आपलं लेक्चर होईल. ठीक आहे ना. आता एक लेक्चर होणार आहे आपलं. ठीक आहे, एक 10 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊन एक्सटेन्शनचं लेक्चर होणार आहे. एक्सटेन्शनचं लेक्चर सुद्धा तुम्ही जरूर अटेंड करा. ओके, आणि इव्हिनिंगला लेक्चर होईल त्याबद्दलची मी ग्रुपला तुम्हाला अपडेट देईल.